परंतु नक्की शंका यायला लागली आता की भाजप सरकार घडून आणतंय हे छत्रपती शिवरायांचा अपमान वारंवार. कारण त्यांच्याच कार्यक्रमात प्रस्ताव होतो आणि त्यांच्याच जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक अभ्यासक हेच कसं काय बोलते. कारण आपण कधी कधी बोलत नाही त्यांच्या विरोधात का की आपल्याला शंका नसते की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक असल्यामुळं ते नसते सांगत बोलायचं. पण वारंवार जर त्या गोष्टी व्हायला लागल्या तर मग मात्र शंका येते की देवेंद्र फडणवीस साहेबच तालुक्यातून मराठींना बोल राहायचं आणि दुसरीकडून अवमान कसा करता येईल छत्रपतींचा याबाबतही पावलं सावधपणानं टाकायची. पण अवमानजनकच पावलं पडली पाहिजेत छत्रपतींविषयी होऊ शकतं नाही. महाराज खरंच आहे आणि आता मराठा समाजाने हे काम करणं हे खरंच घेतलं. आता कवर आपण कुणी पोस्ट टाकली दिवस त्यांनी निषेध मानायचं खाली या काही बार हे अटकायला पण लागते. आतापर्यंत शंका नव्हती परंतु नक्की शंका यायला लागली आता की भाजप सरकार घडून आणतंय हे छत्रपती शिवरायांचा अपमान वारंवार. कारण त्यांच्याच कार्यक्रमात प्रस्ताव होतो आणि त्यांच्याच जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक अभ्यासक हेच कसं काय बोलते. कारण आपण कधी कधी बोलत नाही त्यांच्या विरोधात का की आपल्याला शंका नसते की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक असल्यामुळं ते नसते सांगत बोलायचं. पण वारंवार जर त्या गोष्टी व्हायला लागल्या तर मग मात्र शंका येते की देवेंद्र फडणवीस साहेबच तालुक्यातून मराठींना बोल राहायचं आणि दुसरीकडून अवमान कसा करता येईल छत्रपतींचा याबाबतही पावलं सावधपणानं टाकायची. पण अवमानजनकच पावलं पडली पाहिजेत छत्रपतींविषयी